नवी मुंबई के घनसोली और अन्य क्षेत्रों में लागू की जा रही क्लस्टर योजना पर वन मंत्री गणेश नाइक ने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे का नाम लिए बिना निशाना साधा है। उन्होंने कहा कि 30 वर्ष पुराने या अत्यधिक जर्जर नहीं हुए भवनों को भी किसी न किसी आधार पर क्लस्टर विकास के दायरे में लाने का प्रयास किया जा रहा है। यूनिफाइड डीसीआर को अगर पूरी तरह लागू किया गया और नवी मुंबई की इमारतों का एफएसआई बढ़ाया गया तो शहर की मौजूदा यातायात व्यवस्था पर भारी दबाव पड़ेगा। उन्होंने कहा कि आज ही शाम के समय ठाणे बेलापुर मार्ग पर भारी जाम की स्थिति रहती है और शाम को वाशी में भी यातायात प्रभावित होता है। यदि मौजूदा यातायात व्यवस्था के बीच शहर में बड़े पैमाने पर अतिरिक्त निर्माण हुआ तो भविष्य में नवी मुंबई में रहना मुश्किल हो सकता है। गणेश नाइक ने दावा किया कि उन्होंने मंत्रिमंडल की बैठक में भी यूनिफाइड डीसीआर का विरोध किया था और इसे लागू करने के फैसले पर सवाल उठाए थे। उन्होंने कहा कि शहर में मौजूद संसाधनों पर इससे दबाव बढ़ेगा और नागरिकों का जीना मुश्किल होगा। इसी के साथ उन्होंने कहा कि गणेश नाइक के चक्कर में अगर कोई पड़ेगा तो उसे मैं उसकी जगह दिखा दूंगा। आता क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून 30 वर्ष नाही झाल्या, पडझडीला नाही आल्या, म्हणजे अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही, 30 वर्ष नाही झाल्या, अशा प्रकारचं कुठून ना कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जर का तो युनिफाइड डीसीआर जर पूर्ण लावला गेला ना तर या सेक्टर 9 मध्ये वगैरे तुम्हाला गाड्या सोडा, मोटरसायकल सोडा, फुटपाथवरून रस्त्यावरून जाताना धक्के मारून जायला लागेल, हे आज गणेश नाईक बोलतो। भविष्य काळामध्ये लिहून ठेवा, मुलाबाळांना आठवेल किंवा ह्या गोष्टीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला। हा युनिफाइड डीसीआर कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी मी। आता तुम्ही बघा, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाणे बेलापूर रस्ता जाम होतो का नाही होत? नंतर संध्याकाळी 7 वाजता वाशीमध्ये ट्रॅफिक नीट राहते का? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा एफएसआय जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही। गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा है। वहीं शिवसेना जिला प्रमुख किशोर पाटकर कहा कि गणेश नाइक का बयान केवल राजनीतिक बेचैनी है। क्लस्टर योजना से गरीब और जरूरतमंद लोगों को घर मिलने का रास्ता खुल रहा है और इसका श्रेय शिवसेना को मिल रहा है, इसलिए विरोध किया जा रहा है। किशोर पाटकर ने कहा कि जिस क्रिसिल रिपोर्ट का हवाला दिया जा रहा है उसे स्वयं गणेश नाइक महासभा में लेकर आए थे और उस समय उन्होंने 4 एफएसआई की मांग की थी। उन्होंने दावा किया कि रिपोर्ट बाद में उच्च न्यायालय में भी गई थी, जहां नवी मुंबई महानगर पालिका द्वारा प्रभाव आकलन रिपोर्ट तैयार किए जाने की सराहना की गई थी। हा फक्त त्यांचा जळफळाट आहे। त्यांनी जे बोललेलं आहे ते माझ्या नादाला लागलं, ते कोणत्या अनुषंगाने बोललेलं आहे त्यांचा त्यांनाच ठाऊक। पण हा क्रिसिलचा रिपोर्ट आहे, हा क्रिसिलचा रिपोर्ट हा महासभेत नाईक साहेबांनीच आणला होता आणि ह्याच्यामध्ये 4 एफएसआय तेव्हा त्यांनीच मागणी केली होती आणि हा रिपोर्ट नंतर हायकोर्टात गेला होता आणि हायकोर्टाने शाबासकी दिली होती। काय नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे ज्यांनी इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट केलेला आहे। आता वयाच्या हिशोबाने त्याने त्याचा विसर पडलेला असेल। प्लस अजून मी हे पण सांगू इच्छितो काय हा युनिफाइड डीसीआर ज्यावेळेला महासभेत आला होता, हा 5-6 वर्ष रखडून मग आलेला आहे, त्यावेळेला महासभेत या लोकांनी एकही विषय काढला नाही। पण आज गोरगरीब म्हाताऱ्यांची घरं बनत आहेत आणि त्याचं क्रेडिट त्यांना मिळत नाही, ते क्रेडिट शिवसेनेला चाललंय, म्हणून त्यांचा तो जळफळाट आहे आणि त्यांच्या असल्या पोकळ धमक्यांना आम्ही अजिबात भीत घालत नाही। शिंदे साहेब तर विचारही करत नाही, एक शब्दही बोलत नाहीत। त्यांना पाहिजे तर त्यांनी रोखून दाखवावं। आणि दुसरी गोष्ट, ते वन खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी नगर विकास खात्याच्या विषयी बोलूच नाही। शिंदे साहेब कधी बोलतच नाहीत, जंगलमध्ये काय चालू आहे हे काय ते बोलत नसतात आणि हे कशाला असं बोलतात, हा त्यांचा फक्त जळफळाट आहे। कारण आज नवी मुंबईत एवढी मोठी क्लस्टर योजना त्यांच्याच मतदारसंघात होत आहे आणि त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे हे सर्व चालू आहे। दुसरी गोष्ट, ते जे बोलत आहेत रस्त्याचं ट्रॅफिक आणि हे जे लोकसंख्या वाढली, हे सर्व त्यांचंच पाप आहे। आज नवी मुंबईमध्ये 5,500 ज्या अनधिकृत इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, त्या सर्वाधिक जास्त इमारती बोनकड्यामध्ये आहेत।
बोनकोड्या आणि त्यात आजूबाजूच्या परिसर 50,000 वोटर्स आहेत तेवढ्याशा जागेत. त्यांच्या गाड्या येतात. हे जे त्या लोकांनी कधीच त्यांना रोखलं नाही, एवढी वर्ष आमदार मंत्री पालकमंत्री असून आज त्यामुळे ही बरबसपुरी झालेली आहे. आणि ह्याच्यातनं सुटायचा एकमेव मार्ग, मुख्यमंत्री साहेब पण तेच बोलतात, उपमुख्यमंत्री पण तेच बोलतात, काय क्लस्टर आणलं तर रोड वायडनिंग होईल, परत मैदानं डेव्हलप होतील, परत सुटसुटीत विकास होईल. अजून सर्वात मोठं जे यांचं अपयश आहे ते म्हणजे आजपर्यंत नाईक साहेबांनी कधी मेट्रो आणावी नवी मुंबईमध्ये एकदाही प्रयत्न केलेला नाही. त्यांनी जर मेट्रो इथे आणली असती तर लोकांनी रस्त्यावर गाड्या आणल्या नसत्या. अजून देखील महासभेत एकदाही कधी ठराव पास केला नाही. तळोजाला मेट्रो आली, मानपूरच्या झोपडपट्टीत मेट्रो आली, पण नवी मुंबईची जनता जी टॅक्स पेअर आहे त्यांच्याकडे आजपर्यंत मेट्रो आलेली नाही. हे सर्व त्यांचंच अपयश आहे आणि हे सर्व त्यांनी आता तरी सुधारून घ्यावं. शिंदे साहेबांकडे आणि इतर मुख्यमंत्र्यांकडनं आपल्यासाठी मेट्रो रेल्वे मागून घ्यावी, तेव्हाच या ट्रॅफिक मधून सुटका होणार, क्लस्टर दाबून सुटका होणार नाही.